आता ह्या मोत्यामध्ये आतल्या बाजूने आपला हा तंगूस आहे। इथे आता पुढची ओळ आपण चालू करणार आहोत। तर इथे आपल्याला आता 3 मोती घ्यायचे। त्यातला हा एक मी क्रीम कलरचा घेतला आहे आणि हे 2 ब्ल्यू घेतलेत, 1 आणि 2 असे हे 3 मोती घेतले आणि त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने मी ही सुई काढून घेतली। आता ह्या मोत्यातून वरच्या बाजूने सुई घ्यायची। आता इथे क्रीम कलरने विणायचं आहे, कारण हे संपलेलं आहे ना, इथे आपलं हे डिझाईन लाल मोत्यांचं संपलं आहे, त्यामुळे त्याच्यावरती आपण क्रीम कलरच घेतो प्रत्येक वेळेला, मगच नवीन वरचा आपण डिझाईन चालू करतो। आणि ह्या मोत्यातून आपण अशी ही सुई काढून घेतली। इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2 क्रीम कलरचे मोती, या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने परत सुई काढून घेतली। इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, या मोत्यातून सुई काढून घ्यायची, ह्या मोत्यातून ह्या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घेतली। आता इथे पहिल्यांदा एक क्रीम घ्यायचा आहे आणि मग हा एक निळा घ्यायचा आहे। इथून आपण परत वरती हे असा निळा चौकोन तयार करणार आहेत, त्यामुळे इथे आपण एक निळा मोती घालून घेतला असा। आता इथे परत 2 क्रीम कलरचे मोती घालायचे, 1 आणि हे 2 क्रीम, परत 2 क्रीम, आणि इथे आता पहिला एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि मग हा एक हिरव्या कलरचा मोती घ्यायचा आहे। या हिरव्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे अशी सुई काढून घेतली। आता इथे आपलं हिरव्या मोत्यांचं डिझाईन पूर्ण झालं। आता परत हे 1 आणि 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, इथे आता हे 2 निळे मोती घ्यायचे, 1 आणि हा 2 निळे मोती आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी। मग ह्या मोत्यातून वरच्या दिशेने, आणि आता हा जो क्रीम कलरचा मोती आहे ना, त्याच्यातून आपण सुई अशी डावीकडून उजवीकडे काढून घ्यायची। इथे आपली ही एक ओळ पूर्ण झालेली आहे। आता ही जी पुढची ओळ आपण करणार आहे तर हा तंगूस आतल्या दिशेने आहे, तेव्हा आता इथे आपण 2 क्रीम कलरचे मोती घेणार आहे, ते 1 आणि हा 2 क्रीम कलरचे आणि हा एक
निळा मोती घ्यायचा. असे 3 मोती आपण सुरुवातीला घेतलेले आहेत आणि ह्या मोत्यातून विरुद्ध दिशेने अशी ही सुई काढून घेतली. आता ह्या वरच्या मोत्यात आता इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, एक आणि हा 2 क्रीम कलरचे मोती. या मोत्यातून आता सुई काढून घ्यायची अशी. या मोत्यातून ह्या मोत्यातून ह्या आणि ह्या. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, एक आणि 2. ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यात. आता इथे आपण 2 निळे मोती घ्यायचे, एक आणि 2. एक आणि हे 2 निळे मोती घेतले. या मोत्यातून अशी सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने या मोत्यात, या मोत्यात आणि या मोत्यातून. इथे आता 2 मोती घ्यायचे. त्यातला पहिला हा मी निळा घेणार आहे आणि नंतर हा एक क्रीम कलरचा घेणार आहे आणि मग ह्या मोत्यातून सुई अशी आपण काढून घ्यायची. ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून. आता इथे पहिला एक आपण निळा घेणार आहे आणि नंतर हा एक क्रीम कलरचा घेणार आहे. 2 मोती घेतले. ह्या मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली. ह्या मोत्यात वरच्या साईडनी, ह्या मोत्यामधून, ह्या मोत्यामधून आणि ह्या मोत्यातून आपण सुई काढून घेतली. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, एक आणि 2. हे 2 क्रीम कलरचे मोती या क्रीम कलरच्या मोत्यातून वरून खाली सुई, ह्या मोत्यातून वरच्या दिशेने. आता इथे हे 2 आपण निळे मोती घ्यायचे, एक आणि 2 आणि ह्या मोत्यातून अशी सुई काढून घ्यायची. ह्या मोत्यातून आणि आता ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता पुढची ओळ विणताना इथे एक आपण हा क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि हे 2 निळे मोती घ्यायचे. असे हे 3 मोती घेतले. याच क्रीम कलरच्या मोत्यातून सुई आपण काढून घेतली. या मोत्यात वरच्या दिशेने सुई नेली. आता इथे एक क्रीम कलर आणि एक निळा असे 2 मोती घ्यायचे आणि या निळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची डावीकडून उजवीकडे. परत ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून वरच्या दिशेने, ह्या मोत्यातून, ह्या मोत्यातून, ह्या मोत्यातून अशी ही आपण सुई काढून घेतली. त्यानंतर परत हे 2 निळे मोती घ्यायचे. या निळ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून. इथे आपलं हे निळं डिझाईन पूर्ण झालेलं आहे. आता हे पुढे सगळं आपण हे क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घ्यायचे. 2 क्रीम कलरचे मोती,
परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2, परत 1 आणि हे 2, परत क्रीम कलरचे मोती घ्यायचे, या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। इथे आता एक निळा घ्यायचा आहे आणि एक क्रीम कलरचा घ्यायचा मोती। इथे आपली ही एक ओळ, अजून एक ओळ पूर्ण झाली। आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने आणि ह्या मोत्यातून ही अशी एक ओळ पूर्ण झालेली आहे। आता इथे आपण पुढची ओळ विणणार आहे। तर मग आपण पहिल्यांदा हे 2 क्रीम कलरचे मोती घेतलेत, 1 आणि 2, आणि एक निळा मोती घ्यायचा आहे आणि ह्या मोत्यातून अशी ही आपण सुई काढून घ्यायची। आता ही ओळ पूर्ण आपण क्रीम कलरनीच विणून घ्यायची आहे। दोन क्रीम कलरचे मोती, परत 1 आणि हे 2 क्रीम कलरचे मोती, इकडे गेला, परत हे 2 क्रीम कलरचे मोती, या मोत्यातून सुई काढून घेतली, ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून, परत हे 2 क्रीम कलरचे मोती, ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई काढून घेतली। आता इथे हे 2 आपण निळे मोती घ्यायचे, 1 आणि हा दुसरा, इथे आपली ही अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे। आता इथे ह्या निळ्या मोत्यामध्ये आपल्याला सुई न्यायची आहे अशी, आणि ह्या निळ्या मोत्यात आणि ह्या निळ्या मोत्यात अशी आपण ही सुई घेणार आहोत। आणि आता इथे आपण हे 2 निळे मोती घेणार आहे आणि हे असं ह्या निळ्या मोत्यातून, ह्या 2ही निळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। इथे परत 2 निळे मोती घ्यायचे, 1 आणि 2, आणि ह्या मोत्यातून अशी आपण ही सुई काढून घेणार आहोत। आता ह्या मोत्यामधून सुई पुढे काढून घ्यायची आणि या पुढच्या ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची। म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की इतका वेळ मी असं विणत आले इथपर्यंत, आणि आता इथून पुढे मी असं विणत, म्हणजे खालच्या दिशेने विणत चाललेली आहे। परत आता हे 2 निळे मोती, हे सगळे ओळ आपण ह्या निळ्या मोत्यांनीच अशी विणून घ्यायची आहे, पूर्ण ओळ ही। या मोत्यातून सुई काढून घ्यायची
परत ह्या आणि त्याच्या पुढच्या ह्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली। परत इथे 2 निळे मोती, दोन निळे ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने, त्याच्या पुढच्या मोत्यातून पण वरून खालच्या दिशेने सुई घेतली काढून आणि आता ह्या आणि ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची। इथे परत हे 2 निळे मोती घ्यायचे आहेत। परत सेम ह्या मोत्यातून ह्या मोत्यातून इथे परत हे 2 निळे मोती घेतलेत आणि ह्या मोत्यातून अशी आपण ही सुई काढून घेतली। आता इथे हे पुढे 1 आणि 2 हे मोती आहेत, ह्याच्यातून अशी आपण सुई काढून घ्यायची। इथे परत हे 2 निळे मोती घ्यायचे आणि या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची। आता ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची, या मोत्यातून आणि 1 आणि 2 या मोत्यातून। म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं असेल की मी ही जी ओळ आहे ही निळ्या मोत्यांची आहे, ही अशी वरून खाली विणत आले आणि आता ही पुढची जी ओळ आहे ती अशी खालून वरच्या दिशेने विणत जाणार आहे। ही पण पूर्ण आपण निळ्या मोत्यांनीच विणून घ्यायची आहे। या मोत्यातून सुई वरती घेतली, परत या मोत्यातून परत हे 2 1 आणि हे 2 निळे मोती सेम अशा पद्धतीने आपण आता ही पूर्ण ओळ विणून घेणार आहोत। आता ही मी अशी पूर्ण ही ओळ इकडे विणून घेतलेली आहे, अशी खालून वर मी ही विणून घेतलेली आहे। आता इथून पुढे आपल्याला परत हे असं डिझाइन विणत जायचं आहे। आता पुढची ओळ सुरू करताना हा जो निळा मोती आहे इकडचा हा सोडून द्यायचा आणि हा जो मधला निळा मोती आहे त्याच्यामध्ये अशी आपण ही सुई घ्यायची। आता इथे आपण 3 निळे मोती घ्यायचे, 1 2 आणि 3 निळे मोती घेतले। याच मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी आणि इथे वरती। आता इथे 2 मोती घ्यायचे, त्यातला 1 निळा घ्यायचा आणि 1 हा क्रीम कलरचा घ्यायचा आणि ह्या निळ्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची। ह्या मोत्यातून या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून अशी सुई काढून घ्यायची। इथे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, आता 1 आणि 2 क्रीम कलरचे मोती घेतले। या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची, ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने अशी ही सुई काढून घ्यायची। इथे आता 2 हिरवे मोती घ्यायचे। आता हिरव्याचं एक डिझाइन राहिलं आहे आपलं, ते आपण करून घेणार आहोत हिरव्या मोत्यांचं। हे 2 हिरवे मोती घेतले, ह्या मोत्यातून सुई, ह्या मोत्यातून
आणि ह्या मोत्यातून, परत ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। इथे आता एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आणि एक हिरवा मोती घ्यायचा। असे दोन मोती घेतले। आता ह्या हिरव्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने ही आपण अशी सुई काढून घ्यायची। मग ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली। इथे आता आपण दोन क्रीम कलरचेच मोती घेणार आहोत, एक आणि दोन, एक आणि दोन क्रीम कलरचे मोती। या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई आणि ह्या मोत्यात। आता इकडे एक निळा घ्यायचा आणि हा एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा। आणि ह्या क्रीम कलरच्या मोत्यात सुई आणायची। आता इथे ही आपली एक ओळ पूर्ण झालेली आहे। आता पुढची ओळ करायची आपल्याला। ह्या मोत्यामध्ये आपला या मोत्यात तंगूस आहे आतल्या साईडनी, तर इथे आता आपण हे 1 2 3 मोती क्रीम कलरचे घेतलेले आहेत। ह्याच मोत्यातून आपण सुई अशी काढून घेणार आहोत। या मोत्यातून, या मोत्यातून आणि या मोत्यातून, या कडेच्या मोत्यातून आपण वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतलेली आहे। आता इथे हे 3 निळे मोती घ्यायचे, 1 2 आणि 3 निळे मोती घ्यायचे आणि याच कडेच्या मोत्यातून परत वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घेतली। म्हणजे आता इकडच्या बाजूने हे निळे मोती आलेले आहेत। आता ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि ह्या मोत्यातून घ्यायची आणि ही इकडच्या बाजूने आता ही आपण ओळ वेढायला सुरुवात करायची। परत इथे आता आपण एक हा क्रीम कलरचा मोती घेतला आणि हा एक हिरवा मोती घेतला। ह्या मोत्यातून सुई काढून घेतली, ह्या मोत्यातून, ह्या मोत्यातून, परत ह्या हिरव्या मोत्यातून आणि ह्या आडव्या हिरव्या मोत्यातून सुई काढून घेतली। आता इथे एक लाल मोती घ्यायचा आणि एक हिरवा मोती घ्यायचा आणि या हिरव्या मोत्यातून सुई अशी काढून घ्यायची। ह्या मोत्यातून, परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने इथे आता 2 हिरवे मोती घ्यायचे, 1 आणि 2, 2 हिरवे मोती या मोत्यातून सुई वरच्या दिशेने, ह्या मोत्यातून, ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून। आता इथे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, एक आणि हा दुसरा। या मोत्यातून, हिरव्या मोत्यातून सुई काढून घेतली, परत ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून। इथे आता परत हे 2 निळे मोती घ्यायचे, 1 आणि 2 आणि ह्या
निळ्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची वरच्या मोत्यातून आणि ह्या क्रीम कलरच्या मोत्यामध्ये आपण अशी ही सुई घेऊन जायची। इथे आपला अजून एक ओळ आपली पूर्ण झालेली आहे। आता इथे या क्रीम कलरच्या मोत्यामध्ये आपला तंगोस आहे। तर इथे जे 3 मोती घ्यायचे त्यातला एक आपण हा क्रीम कलरचा घेणार आहोत आणि हे 2 निळे घेणार आहोत। आता या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई अशी काढून घ्यायची। मग ह्या मोत्यात वरच्या दिशेने सुई काढून घेतली। आता इथे आपण एक क्रीम कलरचा आणि एक हिरवा असे 2 मोती घेणार आहोत आणि या हिरव्या मोत्यातून अशी ही सुई मी काढून घेणार आहे। या मोत्यातून ह्या आणि ह्या मोत्यातून सुई आपण काढून घेतली। आता हे इथे आपलं हे हिरवं डिझाइन तयार झालं आहे। हे पिसाऱ्याचं आपलं शेवटचं हिरवं डिझाइन आहे। आता इथून पुढे आपण क्रीम कलरनीच विणणार आहे ही लाईन सगळी। ही ओळ जी आहे आता ही सगळी आपण क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घ्यायची अशी। एक आणि हे 2 क्रीम कलरचे मोती परत 2 क्रीम कलरचे मोती 1 आणि 2 ह्या मोत्यातून अशी परत सुई काढून घ्यायची। ह्या मोत्यातून ह्या मोत्यातून इथे आता 2 निळे मोती घ्यायचे 1 आणि 2 निळे मोती ह्या निळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी। मग ह्या मोत्यातून आणि आता आपल्याला ह्या साईडनी वाढवायचे आहेत निळ्या मोत्यांनी म्हणून आता आपण ही सुई आहे ना ही ह्या मोत्यात आणणार आहे। ह्या मोत्यात हा जो कडेचा मोती आहे आपला या मोत्यात आता आपला तंगूस आलेला आहे। आता इथे 3 निळे मोती घ्यायचे 1 2 आणि 3 निळे मोती घेतले। ह्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घेतली ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने। इथे परत आपण 3 निळे मोती घ्यायचे 1 2 आणि 3 परत ह्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने अशी ही सुई काढून घेतली ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून ह्या मोत्यात आता खालच्या बाजूने आपली ही सुई आहे। इथे परत 3 मोती घ्यायचे निळे 2 आणि 3 आता ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची एका ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने इथे
परत 3 निळे मोती घ्यायचे, 1 2 आणि 3 निळे मोती. परत ह्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने अशी ही सुई काढून घ्यायची. म्हणजे इथे आपण आता 1 2 3 4 चौकोन आपण इथे वाढवलेले आहेत. आता ह्या मोत्यामध्ये सुई घ्यायची. इथे आपली ही एक पूर्ण ओळ झालेली आहे. आता पुढची ओळ विणताना परत आता इथे आपण 3 निळे मोती घेणार आहेत. 1 2 3 आणि ह्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची अशी. आता परत इथे आपल्याला एक चौकोन वाढवायचा आहे, म्हणून ह्या मोत्यातच सुई ठेवायची अशी खालून वरच्या दिशेने घ्यायची. इथे परत 3 निळे मोती घ्यायचे. 1 2 3 ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता ह्या मोत्यातून घ्यायची, ह्या मोत्यातून, आणि ही ओळ आता ह्या दिशेने आपण विणत जायची. म्हणून ह्या मोत्यातून पण अशी सुई आपण काढून घेतली. इथे 2 निळे मोती, 1 आणि हा 2 निळे, ह्या मोत्यातून, ह्या मोत्यातून, या मोत्यातून वरच्या दिशेने. परत इथे 2 निळे मोती, या मोत्यातून, या मोत्यातून, ह्या आणि ह्या मोत्यातून. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 2 निळे मोती, 1 आणि 2. तर ह्या मोत्यातून, ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 2 निळे मोती घ्यायचे, 1 आणि 2. ह्या मोत्यातून, ह्या मोत्यातून, ह्या मोत्यातून, ह्या मोत्यातून अशी ही सुई काढून घेतली. आता हे सगळं आपण 2-2 क्रीम कलरच्या मोत्यांनीच विणायचं आहे. 1 आणि 2. ह्या मोत्यातून परत इथे हे 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2, या मोत्यातून, या मोत्यातून, या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत हे 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2, ह्या मोत्यातून, ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून अशी ही सुई काढून घ्यायची. इथे परत 2 अजून क्रीम कलरचेच मोती घ्यायचे, 1 आणि 2, या मोत्यातून, आता ह्या आणि ह्या निळ्या मोत्यातून अशी सुई काढून घ्यायची. इथे आता पहिला 1 निळा मोती घ्यायचा आणि 1 क्रीम कलरचा, ह्या मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे. इथे आपली ही अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे.